लक्षात ठेवा, आपण जी वेबसाईट एंटर करतोय तर ही एक वेबसाईट लक्षात राहून द्या, nmj.digitalinuniversity.ac. मी आपल्याला वर्ड मध्ये ही साईटची ही बोल्ड मोठ्या अक्षरात दाखवून देतो. ही वेबसाईट आपण लक्षात राहून द्या, ज्यांना वाटत असेल लिहून घ्यायची तर त्यांनी लिहून घ्या, ज्यांना वाटतं याचा स्क्रीनशॉट काढायचा तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ही वेबसाईट आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची वेबसाईट आहे. ठीक आहे. तर या वेबसाईटला आपण आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये, शक्यतो मोबाईलमध्ये वापरताना क्रोम जो ब्राउझर आहे तो क्रोम ब्राउझर ओपन वापरत जा. मी बहुतेक मुलांना म्हटलंय म्यूट करून घ्या स्वतःला, बहुतेक मुलांचा आवाज येतोय. पूनम राजपूत. ठीक आहे. तर सांगता मी सुरुवातीलाच बोललोय की ही जी एक वेबसाईट आहे ही लक्षात राहून द्या, आणि आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर जे आहे तर ते यूज करायचं आहे. ही वेबसाईट ज्यावेळेस मी एंटर करतोय, वाटलंच या ठिकाणी परत एकदा कॉपी करून ही वेबसाईट एंटर करून दाखवतो आपल्याला. या ठिकाणी ही वेबसाईट एंटर करतोय तर आपल्याला हे जे सर्वांना स्क्रीन दिसत आहे ना. ओके. आता म्यूट करून घ्या सर्वांनी, जेणेकरून आवाजाचा डिस्टर्बन्स होणार नाही. या ठिकाणी एक होम पेज आहे, यामध्ये सर्वात शेवटचं ऑप्शन दिसतंय, क्लिक हिअर टू ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशन फॉर स्टुडंट. याच्यावर आपण क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यावर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की एंटर PRN नंबर और युजर नेम. तर या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याचा मी PRN नंबर घेतोय की जो FY ला आहे सध्या. नेहा कुंभार. यस 980. या ठिकाणी बघा पेमेंट ऑप्शन आहे, एक पेमेंट सक्सेसफुल करून दाखवतो मी. यासाठी थोडीशी डिटेल जी आहे ती डेबिट कार्डची लागेल. एक विषय बाकी इकॉनॉमिक्सचा, आपण मार्कशीटमध्ये सुद्धा बघितलं, आपल्याकडे मार्कशीट आहे, मार्कशीटमध्ये बघितलं तर इकॉनॉमिक्स जो आहे तो विषय फेल आहे. आणि त्याची फी किती आहे तर ती या ठिकाणी दिसून येते 190 रुपये. त्याचं डिस्क्रिप्शन सुद्धा आहे, 10 रुपये फॉर्मचे, 90 रुपये एक्झाम फी, कॅप फीचे 60 रुपये. आणि मग या ठिकाणी कन्फर्म करतोय. जनरेट इनवाइस. एक मिनिट फक्त. एक पेमेंट सक्सेसफुली तुम्हाला करून दाखवतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलवर OTP येणार आहे, त्याच्यामुळं इतकंही त्याचा विषय नाहीये की कोणी याला बघतंय वगैरे. कार्ड वेगळं घेतलं गेलं आहे. 5086037172 8086, सॉरी. पन्नास 86 0 27. ठीक आहे. आहे ना बेटा. ठीक आहे.
कार्डची डिटेल्स या ठिकाणी एंटर केली आहे. कार्ड होल्डरचं नाव टाकतोय मी या ठिकाणी आणि मेक पेमेंटवर क्लिक करतोय. यानंतर मोबाईलवर एक OTP येतोय. सेवन 127 या ठिकाणी ही फीची रिसिप्ट आपल्याला दिसून येईल. आपल्याला वाटलंच याला प्रिंटमध्ये सेव्ह करून ठेवायचं असेल आपल्याकडे तर तुम्ही हे सेव्ह करून देखील ठेवू शकतात. इकडे मेसेज सुद्धा मोबाईलवर येऊन गेला की तुमचं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे. परत PRN नंबर एंटर करून 7CE जर आपण प्रोसीड करून पेमेंट करायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी सबमिट ऑप्शन हायलाइट नाही, पेमेंट कन्फर्म आणि प्रिंट एक्झाम फॉर्मवर क्लिक केलं तर आपला एक्झाम फॉर्म जो तो प्रिंट होऊन जाईल. अजून फॉर्म या ठिकाणी टाकलेले नाहीत. मी म्हटलं TYचे जे मुलं आहे रेग्युलर आणि SYला देखील जे रेग्युलर मुलं आहेत तर रेग्युलरचे फॉर्म पडलेले नाहीये. फक्त जे TYला विद्यार्थी आहेत त्यांचे SY किंवा FYचे बॅक असतील तर ते विषय आहेत. आता जो मी PRN घेतला आहे तर हा एक TYला अपीयर मुलगी आहे पण तिचा FYचा एक विषय बाकी आहे SYचा तर त्यांना फॉर्म भरता येणं शक्य आहे आता. तर फॉर्म भरायला काही हरकत नाहीये. FYचा किंवा SYचा बॅकचा विषय असेल तर त्याचे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरताना मी म्हटलंय की केअर घ्या या ठिकाणी की